मंगेशकर प्रकरणातील पीडित कुटुंबियांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची घेतली भेट. कुटुंबियांना आश्वस्त केल्याचं माध्यमांशी बोलताना केलं वक्तव्य. दोषींवर कडक कारवाई करण्याचंही मुख्यमंत्र्यांनी दिलं आश्वासन. रुग्णालयात झालेल्या मृत्यू प्रकरणाची दखल घेतली असून संदर्भात योग्य ती कारवाई होणार. मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. विनाकारण शोबाजी करणं बंद करायला हवं असंही फडणवीसांनी म्हटलं. पुण्यामध्ये दीनानाथ रुग्णालयाच्या गच्चीवर चढत लहुजी शक्ती सेनेचं आंदोलन. बांगड्या आणि दगड फेकत नोंदवला महिलेच्या मृत्यूचा निषेध. पुण्यातल्या रुग्णालयासमोर अखंड मराठा समाजाचं आंदोलन. संबंधितांवर कारवाईची मागणी. अखंड मराठा समाज पुणे यांच्याकडनं प्रशासनाला निवेदन. पुण्यामध्ये रुग्णालयाबाहेर आरपीआय आणि सत्यशोधक बहुजन आघाडीचं अर्धनग्न आंदोलन. रुग्णालयात घडलेल्या प्रकाराचा नोंदवला निषेध. पुण्यामध्ये दीनानाथ रुग्णालयाबाहेर आंदोलक आक्रमक. निषेध व्यक्त करत रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी डॉक्टर रवी पालेकरांवर फेकली चिल्लर. इमर्जन्सीमधील कुठल्याही रुग्णाकडनं अनामत रक्कम घेणार नाही. दीनानाथ रुग्णालयाचा निर्णय. मंगेशकर रुग्णालयातील वादानंतर वैद्यकीय संचालकांचं पत्र. आंदोलनानंतर खबरदारी म्हणून दीनानाथ मंगेशकर रुग्णालय नावाची पाटी काढली. लता मंगेशकर यांचं नाव त्यावर लिहिलं होतं, त्यामुळे पाटी काढण्यात आली. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभच मिळत नाही. एका रुग्णालयाची लेखी माहिती. परशुराम सेवा संघाचा आक्षेप. रुग्णालयाने थकवला 27 कोटींचा मिळकत कर. रुग्णालय चालवणाऱ्या लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनने 2019 ते 25 पर्यंत एकही रुपयाचा कर भरला नाही. महापालिकेने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट. दीनानाथ रुग्णालय प्रकरणानंतर धर्मादाय आयुक्तांची कठोर पावलं. आरक्षित खाटा निर्धन दुर्बल घटकातल्या रुग्णांना उपलब्ध करून द्या. धर्मादाय रुग्णालयातील नियम कठोर करण्याचे धर्मादाय आयुक्तांचे आदेश. मंगेशकर रुग्णालयाला दिलेली जमीन सरकारने परत घ्यायला हवी. विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. या प्रकरणात कठोर कारवाई करायला हवी. वडेट्टीवार यांची मागणी. रुग्णालय प्रकरणी योग्य तो तपास करू. कोणीही यातून सुटणार नाही. मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. नाशिकमध्ये कर्जमाफीच्या मुद्द्यावर कृषी मंत्री कोकाटेंचा शेतकऱ्यांना अजब सवाल. कर्जमाफीच्या पैशातून साखरपुडा लग्न करता, शेतीमध्ये गुंतवणूक करता का? कोकाटेंचा शेतकऱ्यांना सवाल. कृषी मंत्री सत्तेच्या मस्तीत वावरतायत. शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकार गंभीर नाही. विजय वडेट्टीवारांचा आरोप. कुठल्याही मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नये. बावनकुळेंची प्रतिक्रिया. कोकाटे काही बोलले असतील तर सरकार म्हणून आम्ही शेतकऱ्यांची माफी मागू. बावनकुळेंचं वक्तव्य. शेतकरी महत्वाचा घटक असून शेतकऱ्यांचा सन्मान राखणं महायुती सरकारचं कर्तव्य. उदय सामंत यांची कोकाटेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया. मनसैनिकांनी राज ठाकरेंचं मनसैनिकांना पत्र. मराठीबाबतचं आंदोलन थांबवण्याचे आदेश. सरकारने बँकांना मराठी भाषेचा सन्मान करायला लावावा. कायदा हाती घेण्याची आमचीही इच्छा नाही. पत्रामध्ये उल्लेख. बँकांमध्ये मराठीबाबत मनसेची आग्रही भूमिकेनंतर मंत्री उदय सामंत यांची राज ठाकरेंसोबत चर्चा. राज ठाकरेंच्या सूचना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसमोर मांडणार. उदय सामंत यांच्याकडून माहिती. राज ठाकरेंनी मनसैनिकांना आंदोलन मागे घेण्याचा आदेश दिला असला तरी बँकांवर आमचं बारकाईने लक्ष असणार. मनसे नेते मनोज चव्हाण यांची प्रतिक्रिया. मुंबईच्या दहिसरमधील झेप्टो कंपनीच्या गोदामाला मनसे कार्यकर्त्यांनी ठोकलं टाळं. झेप्टोच्या गोदामात उंदीर सापडल्याचा मनसेचा आरोप. भाजपचे सदस्य नोंदणीत रचला नवा इतिहास. महाराष्ट्रात 1.5 कोटी सदस्य नोंदणी करणारा भाजप पहिला पक्ष. चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नवा रेकॉर्ड. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू विधान परिषद आखाड्यात उतरण्याची शक्यता. बच्चू कडू अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघांना निवडणूक लढण्यासाठी सकारात्मक. डिसेंबर 2026 मध्ये होणार निवडणूक. आपल्याला जो प्रेमात अडकावून लग्न करेल त्याला 20 कोटींची ऑफर देण्यात आलेली. करुणा मुंडेंचे धनंजय मुंडेंवर आरोप. मोठमोठ्या दिग्दर्शकांकडून हिरोईनची ऑफर आलेली होती. करुणा मुंडेंची प्रतिक्रिया. तर आरोप करताना करुणा मुंडेंना अश्रू आणा. वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि साथीदारांनी कारागृहात मारहाण केल्याची महादेव गीते राजेश वाघमोड यांची कारागृह अधीक्षकांकडे तक्रार. गुन्हा दाखल करण्याची मागणी. बीड कारागृहात झालेल्या मारहाणीचं प्रकरण. मारहाणीच्या दिवशीचा सीसीटीव्ही फुटेज द्यायला वेळ का लागतोय? महादेव गित्तेच्या पत्नी मीरा गित्ते यांचा सवाल. रामनवमी निमित्ताने मुंबईत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. संवेदनशील भागात पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त. काही भागात मुंबई पोलिसांकडून ड्रोनद्वारे नजर. संवेदनशील भागातून जाणाऱ्या शोभायात्रांच्या मार्गावर बंदोबस्त. नागपूर हिंसाचारानंतर उद्या निघणाऱ्या रामनवमी शोभायात्रेसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त. 2000 पोलिसांचा
बंदोबस्त रस्त्यावर असणार तैनात, ड्रोनच्या माध्यमातून शोभायात्रांवर नजर ठेवणार. अहिल्यानगरमध्ये उद्या निघणाऱ्या रामनवमीच्या मिरवणुकीवरून पोलीस प्रशासन आणि हिंदुत्ववादी संघटनांमध्ये मतभेद. पोलिसांनी सुचवलेल्या मार्गावरून मिरवणूक काढण्यास संघटनांचा विरोध. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर पोलिसांनी 222 जणांना एका दिवसासाठी केला हद्दपार. 109 जणांना देण्यात आली आहे प्रतिबंधात्मक नोटीस. शिर्डीमध्ये 3 दिवसीय रामनवमी उत्सवाला आजपासून सुरुवात. पहाटेच्या काकड आरतीनंतर साईबाबांच्या पालखीची मिरवणूक काढत उत्सवाला प्रारंभ. उद्या साई मंदिर दर्शनाकरता रात्रभर खुलं राहणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.